नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. गुरुपदी माझा भाव, हे सद्गुरो देई ठाव. भवसागरातीलही नाव, लावा गुरुदेवा पैल तिरी. संसारामध्ये डगमगणारी, सुखदुःखांच्या लाटावर हेलकावणारी आपली नाव, मोक्षाच्या मुक्तीच्या पैलतीराला लावणारे केवळ सद्गुरू जगद्गुरू आहेत. आणि असे जगद्गुरू महर्षी व्यास, त्यांना आणि त्यांच्या व्यासपीठाला कृतज्ञतेने नमस्कार करू, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊ. आज मंगळवार आहे. महापार्वती आई, महालक्ष्मी आई, महासरस्वती आई, महाकालिका आई, महादुर्गा आई आणि महिषासुरमर्दिनी ही सगळी रूपं ज्यात एकवटली आहे, अशा एका विलक्षण शक्तिशाली स्त्री शक्तीचं आपण स्मरण करू आणि तिचे कृपाशीर्वाद घेऊया. पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलाः, परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः. मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. शंकराचार्यांच्या अभिजात शैलीतून प्रसवलेलं हे देव्यपराध क्षमापन स्तोत्रामधलं कडवं आहे. श्रोते हो, मुलगा मुलगी वाईट असू शकते, मातृत्व कधीच वाईट नसतं. माता ही क्षमाशालिनीच असते. म्हणून आपण कितीही पाप केले तरी त्या आईच्या चरणी जायचं आहे, तिला म्हणायचं आहे की आमचं रक्षण कर, आमच्यासोबत तुझे शुभाशीर्वाद असू देत. यानंतर प्रभू रामचंद्रांचं दशरथात्मज कौसल्यानंदन भरताग्रज सीतापती रावणारी अयोध्याधीश अशा श्री रामचंद्रांचं स्मरण करू. द्विजश्रेष्ठ सद्भक्तियुक्तं प्रसन्नं सदा देयदानाभिसंयुतश्च, कलावेकपत्नी व्रतं सौम्यरूपं भजे जानकी नायकं रामचंद्रम. स्मरण करा त्यांचं. राम 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 नाम घ्या, भवसागरातनं पार हो आपण. ह्यानंतर श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश यांना नमस्कार करू. अनंतकंदर्पकलाविकल्पं किशोरचंद्रं रसिकशेखरं श्यामं महासुंदरतानिधानं श्रीकृष्णचरणं शरणं गतास्मी. श्रीकृष्णचरणापाशी नतमस्तक होऊया. यानंतर आपल्याला माऊलींचं स्मरण करायचं आहे. माऊलींचा हरिपाठ श्रोते हो पाठ करा. एकनाथ माऊलींचा हरिपाठ पाठ करा. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ पाठ करा. आषाढी एकादशी जवळ येते आहे. एकादशी, कुठलीही एकादशी हरिपाठाशिवाय व्यर्थ आहे. जसं देवाशिवाय मंदिर व्यर्थ आहे, तसं हरिपाठाशिवाय भजन पूजन एकादशीला व्यर्थ वाटतं. अभंग हरिपाठ अस्ति 28 रचिले विश्वासे ध्यान देवे, नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. असावे स्वस्थचित्त एकाग्री मन, उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतरबाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. ज्ञानदेव माऊली आपली कृतज्ञता व्यक्त करायला कधीच विसरत नाही. निवृत्तीनाथांचं नाव घेऊन त्यांनी ह्या ओवीचा शेवट केलेला आहे. अशा ज्ञानोबा माऊलींच्या चरणी आपण शत नमन करूया. आणि यानंतर आपल्याला आता त्यांच्याच कृपेने त्यांनी आपल्याला 7व्या अध्यायाच्या उद्यानापर्यंत आणलेलं आहे. ही उद्यानं आहे श्रोते हो, 18 उद्यानं आहेत. ही भगवद्गीता काय, माऊलींची ज्ञानेश्वरी काय, उपवन आहेत या सुंदर सुंदर वाटिका आहे. पहिली वाटिका पाहिली की असं वाटतं अरे वा काय सुंदर आहे, काय घेऊन काय नाही. दुसरी त्याहून सुंदर, तिसरी त्याहून सुंदर. आणि त्या वाटिकांमध्ये सुंदर सुंदर मंदिरं आहेत हो. त्या मंदिराच्या कळसापर्यंत आपण जातो नेहमी. 6व्या अध्यायाच्या कळसाला आपण स्पर्श केला आणि आज आपण 7व्या अध्यायाच्या उद्यानापाशी आपल्याला माऊली घेऊन आलेल्या आहेत. 7व्या अध्यायाचं नाव आपल्याला पाहिजे आहे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. 30 श्लोकांचा हा अध्याय श्रोते हो. गीतेचे 30 श्लोक आहे. माऊलींचे त्याच्यावर अनगिनच ओव्या असतील.
त्या आपण पाहिल्या नाही अजून, पण गीतेचे 30 श्लोक आहेत हे. तर ह्या ज्ञानविज्ञान योग मागच्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात 6व्या अध्यायात शेवटचा श्लोक होता, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मता. मला तो आत्मसंयमगी श्रेष्ठ वाटतो की जो मला भजतो श्रद्धेने भक्तीने. भक्तियोगाला महत्त्व दिलं आहे. आणि जो मला भजतो म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये आता असा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की हे परमार्थ स्वरूप मग कसं आहे. त्या परमात्म्याला जर भजायचं आहे आत्मसंयम योगाने तर त्याचं रूप तर माहिती पाहिजे ना. मग त्या परमात्म्याचं यथार्थ रूप कसं आहे ही भावना अर्जुनाच्या मनात जागृत होणारच होती. आणि ती जागृत झाल्यानंतर मग त्या परमात्म्याचं स्वरूप त्याला कसं आहे ते सांगायचं आहे. म्हणून हा 7वा अध्याय आहे. 7व्या अध्यायाचं बीज हे 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आहे. मला श्रद्धावान भक्त आवडतो जो मला भजतो पूजतो. पण ज्याला भजायचं पूजायचं त्याचं काही यथार्थ स्वरूप माहिती पाहिजे. मग अर्जुन विचारेल की कसं आहे मग त्या परब्रह्माचं स्वरूप. मग ते सांगावं लागणार. म्हणून हा 7वा अध्याय आहे. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान प्लस विज्ञान इक्वल टू परब्रह्म असं आपण एक समीकरण सूत्र करू शकतो. ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान. इहलोकीचं ज्ञान घोटाळा करायचा नाही. ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे पृथ्वीवरचं इहलोकीचं ज्ञान. ह्या दोघांनी मिळून परब्रह्म बनलं आहे. म्हणून परब्रह्माचं यथार्थ स्वरूप या 7व्या अध्यायामध्ये आहे. म्हणून याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोऽध्याय. त्याच्या भक्तीचं महत्त्व शेवटी सांगितलं आहे. आता श्रोते थोडंसं जर दुर्बोध तुम्हाला वाटणार नसेल तर मी आत्तापर्यंत त्याच्या अध्यायामध्ये व्यास महर्षींनी तत्त्वमसी या महावाक्याचा उपयोग केला आहे. तत्त्वमसी कसं आहे. तत् त्वम असी हे 3 शब्द आहेत. तत् त्वम असी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू आणि असी म्हणजे आहेस. हे भगवान आपल्या शंकराचार्यांचं महावाक्य आहे. त्यांची 4 महावाक्ये अद्वैतवादाची. त्यातलं एक आहे तत्त्वमसी. अयम आत्मा ब्रह्म जीवम ब्रह्मेति व्यजानात सोहम अशी वाक्य ही अद्वैतवादाची महावाक्य आहे. तर ह्या व्यास महर्षींनी काय केलं आहे, हे जे तत्त्वमसी पद आहे तर त्यांनी 1 ते 6 अध्यायामध्ये त्यातल्या त्वम पदाची चर्चा केली आहे. त्वम म्हणजे तू म्हणजे आपला देह. त्या पदाची चर्चा केली आहे. म्हणजेच हा जीव आपल्या शरीरात असलेला जो जीव आहे प्राण आपला तो त्वममध्ये आहे. तत् शब्दाचा अर्थ परमात्मा. त्वम म्हणजे आपल्या शरीरात असलेला जीवात्मा आणि तत् म्हणजे परमात्मा आणि असी म्हणजे दोघांचं अद्वैत. म्हणजे तू आहेस. तत् म्हणजे ते परब्रह्म, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. असा या तत्त्वम असीचा अर्थ आहे. नीट लक्षात घ्या. तत् नपुसकलिंग आहे म्हणजे परब्रह्म. तत् त्वम म्हणजे तू म्हणजे शरीरातला जीवात्मा आणि असी म्हणजे आहेस. तो परमात्मा म्हणजेच जीवात्मा आहे. तो परमात्मा तूच आहेस. तत् त्वम असी. आता ह्या 3 पदांपैकी 1 ते 6 अध्यायामध्ये आचार्यांनी त्वमचा चर्चा केली आहे म्हणजे जीवात्म्याची चर्चा केली आहे शरीरात असलेल्या. 2ऱ्या अध्यायात तर पूर्ण तीच चर्चा आहे. नैनं चिंदन्ति शस्त्राणि वासांसी जीर्णानि यथा विहाय न जायते म्रियते. ही सगळी जीवात्म्याची चर्चा आहे. म्हणजे पहिल्या 6 अध्यायामध्ये त्यांनी त्वमची चर्चा केली आहे. पहिल्या 6 अध्यायामध्ये त्वमची म्हणजे जीवात्म्याची चर्चा. आता 7व्या अध्यायापासून पुढे ते तत्पदाची चर्चा करणार आहे. तत् म्हणजे परब्रह्म. मग ते परब्रह्म कसं आहे, काही ज्ञान आहे काही विज्ञान आहे, त्या तत्पदाची आहे. आणि त्याच्या पुढच्या 13 ते 18 अध्यायामध्ये 7 ते 13 तत्पदाची चर्चा आहे. आणि पुढे 13 ते 18 ह्या पदामध्ये असी या पदाची, असी म्हणजे अद्वैताची चर्चा आहे. जीवात्म्या शिवात्म्याचं मिलन, जीवात्म्या परमात्म्याचं अद्वैत हे असी या पदाने आहे. म्हणजे 1 ते 6 अध्याय त्वम पदाची चर्चा आहे. 7 ते 12 अध्याय तत्पदाची चर्चा आहे. आणि 13 ते 18 अध्याय असी या पदाद्वारे, असे म्हणजे आहेस, अद्वैत दाखवलं आहे.
असं एक व्यास महर्षींचा किती प्लॅन आहे बघा, किती योजना सुंदर केली आहे. तत्त्वमसी लक्षात ठेवा. मुलाचं नाव आपण सोहम ठेवतो. सहा अहम, तो मी आहे. तो म्हणजे काय? ते परब्रह्म मीच आहे, अशी ही महावाक्य श्रोते हो. तर आता 7व्या अध्यायामध्ये भगवंताचं यथार्थ स्वरूप अर्जुनापुढे व्यक्त व्हावं. आणि ते कसं आहे? तर ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान, असं ते आहे. त्यामुळे या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला आता हे दोन्हीही पाहायचं आहे. मी गीतेच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात करते. 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक. तत्पूर्वी आपल्याला पुनश्च गजर करायचा आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करू किंवा कृष्णाचाही गजर करू. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, नाम जपते रहो काम करते रहो, पाप की वासनाओं से डरते रहो, गोकुलों का परम धन लुटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यांनी आपल्याला या 7व्या अध्यायाच्या उद्यानापाशी आणलं आहे. या उद्यानातनं एकीकडे गोपाळकृष्ण आणि एकीकडे माऊली यांचा हात धरून आपण सगळे ज्ञानेश्वरीचे उपासक या उद्यानात आता प्रवेश करतो आहोत. मी पहिला श्लोक वाचते. श्री भगवान वाच. मय्यासक्तमनः पार्थ योगैयुञ्जन् मदाश्रयः, असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. पार्थ हे संबोधन आहे. मय्यासक्त मना पार्थ म्हणजे हे पृथापुत्र अर्जुना, की मयी आसक्त मनाहा, माझ्या मनाशी तुझं चित्त एकरूप केलेला. आसक्त म्हणजे चिटकवलेला. माझ्या मनाशी तुझं मन आसक्त केलेला तू. योगम युंजन, माझी ध्यानधारणा करत असताना. योग म्हणजे काय? योगमध्ये युज धातू आहे. ध्यानधारणा, माझं ध्यान करत असताना. मदाश्रय म्हणजेच माझा आश्रय घेतलेला तू. अर्थ कसा झाला की अरे पार्था पृथापुत्रा, माझ्या ठिकाणी तुझं मन आसक्त केलेला तू आणि अनन्य भावाने माझा योग साधणारा तू, माझा आश्रय घेतलेला तू. तू आता काय पुढे म्हटलेलं आहे? समग्रम माम, संपूर्णपणाने तू मला जाणशील. ज्ञास्यसी, ज्या प्रकारे जाणशील. तच्छृणु, ते आता तू ऐक. पण केव्हा ऐक? तुझ्या ह्या 3 अवस्था झाल्या पाहिजे. एक तर तू माझ्या मनाशी मन एकरूप केलं पाहिजे. मय्यासक्त मना. योगयुंजन, तू भ्रुकुटी ठाई ध्यान लावून माझं ध्यान करत असला पाहिजे. आणि मदाश्रय, माझा आश्रय घेतलेला तू. म्हणजे माझ्या ठिकाणी मन आसक्त केलेला, माझा आश्रय घेतलेला आणि साधना करीत असलेला तू मला संपूर्णपणे ज्या योगे जाणशील ते ज्ञान मी तुला आता सांगतोय. तच्छृणु, तच्छृणु, ते ज्ञान तू आता ऐक. म्हणजे अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्न होता की हे परमार्थ रूप कसं आहे? परब्रह्मरूप कसं आहे? मग भगवंत म्हणताय की ते परब्रह्मरूप जेणेकरून तू जाणशील असं ज्ञान मी तुला देतो आहे, ते तू आता ऐक. तच्छृणु म्हणजे अर्जुनापुढे आता परब्रह्मरूप उघड होणार आहे. त्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी सांगितल्या जाणार आहे. ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी शिकताना श्रोते हो, किंबहुना हा अध्याय शिकण्यापूर्वी तुम्ही काही नोट्स काढत असाल किंवा या अध्यायापुरत्या काहीतरी लिहून घ्या की 2 गोष्टी आहे. ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान आहे आणि विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान आहे. आता तुम्ही एका कॉलममध्ये ज्ञान लिहा, त्याच्या खाली लिहा परब्रह्मज्ञान, त्याच्या खाली लिहा निर्गुण, त्याच्या खाली लिहा पराप्रकृती, त्याच्या खाली लिहा अव्यक्त, त्याच्या खाली लिहा निरुपाधिक, त्याच्या खाली लिहा क्षेत्रज्ञ आणि त्याच्या खाली लिहा देही. ही सगळी त्या परब्रह्माची नावं आहेत. काय काय नावं सांगितले मी? पहिल्यांदा तुम्ही लिहिलं असेल की ज्ञान, ज्ञान त्याच्या खाली परब्रह्मज्ञान, मग त्याची विशेषणं काय आहे? निर्गुण आहे, पराप्रकृती आहे, अव्यक्त आहे, त्याच्यानंतर निरुपाधिक आहे, क्षेत्रज्ञ आहे आणि देही आहे. हे झालं ज्ञानाचं वर्णन, परब्रह्माचं वर्णन. आता दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही लिहायचं आहे अपराप्रकृती. अपराप्रकृती. मग आता अपराप्रकृती म्हणजे
त्याच्यात तिथे कंसात लिहायचं आहे ऐहिक ज्ञान, पृथ्वीचं ज्ञान. त्याच्या खाली काय काय विशेषणं येतील? सगुण, अपरा प्रकृती, व्यक्त, त्याच्यानंतर सोपाधिक, क्षेत्र आणि देह. म्हणजे असे 2 कॉलम झाले आपले. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे, पहिल्या कॉलममध्ये ज्ञान, कंसात परब्रह्मज्ञान, त्याच्यानंतर निर्गुण, मग पराप्रकृती, मग अव्यक्त, मग निरुपाधिक, मग क्षेत्रज्ञ आणि देही. आता दुसरा कॉलम, त्याच्यामध्ये वरती लिहायचं आहे की इकडे आपण पराप्रकृती ज्ञान लिहिलं, इकडे विज्ञान लिहायचं आहे. विज्ञानाच्या रीते कंसात लिहायचं आहे इहलोकीचं ज्ञान. त्याच्या खाली लिहायचं आहे निर्गुण, पराप्रकृती, अव्यक्त, निरुपाधिक, क्षेत्रज्ञ आणि देही. ही सगळी त्यांची नावं आहे. हे लक्षात ठेवा हा अध्याय शिकण्याच्या पूर्वी. आता या दोन्ही प्रकृतींचं अपराप्रकृतीचं वर्णन याच्यामध्ये येणार आहे. पराप्रकृती म्हणजे परब्रह्म, अपराप्रकृती म्हणजे इहलोक. आता जेणेकरून तुला मला समग्र जाणता येईल असं ज्ञान मी तुला देतो आहे असं पार्थाला सांगितलं आहे. आणि मग तो अर्जुनाला पुढचा श्लोक ते म्हणतात आहे. गीतेचा दुसरा श्लोक आपण पाहू. ज्ञानन्ते हंस विज्ञानमिदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. ते म्हणजे तुला, तव ते किंवा तुभ्यं ते, तुला मी सविज्ञानम इदं वक्ष्यामि, विज्ञानासकट हे ज्ञान तुला मी देणार आहे. सविज्ञानम म्हणजे विज्ञानेन सह, इदं ज्ञानम ते वक्ष्यामि, हे जे ज्ञान मी तुला देतो हे विज्ञानासह तुला मी वक्ष्यामि, भविष्यकाळ सांगणार आहे. कसं? अशेषतः, संपूर्ण ज्ञान हे तुला विज्ञानासकट मी सांगणार आहे. यज्ञात्वा, जे ज्ञान प्राप्त केल्यावर, न इह, या पृथ्वीलोकावरती, भूयः म्हणजे पुन्हा एकदा, ज्ञातव्यम न अवशिष्यते, जाणून घेण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही. जे ज्ञान मी तुला दिल्यावर जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. मी ज्ञानासकट तुला विज्ञान देणार आहे. ते म्हणजे तुला ज्ञानम म्हणजे ज्ञान, सविज्ञानम म्हणजे विज्ञानासकट ज्ञान तुला वक्ष्यामी, तुला सांगणार आहे. अशेषता म्हणजे संपूर्ण ज्ञानासह संपूर्ण विज्ञान मी तुला सांगणार आहे. यज्ञात्वा, जे जाणून घेतल्यावर, नेहमध्ये न अधिक इह, इह म्हणजे या पृथ्वीलोकावर, भूयः म्हणजे पुन्हा एकदा, ज्ञातव्यम जाणण्यास योग्य, न अवशिष्यते, नेहमधला न अवशिष्यतेला जोडायचा. न अवशिष्यते शिल्लकच राहत नाही. म्हणजे अरे पार्था, तुला मी आता ज्ञानासकट विज्ञान संपूर्ण समग्र सांगणार आहे. जे जाणून घेतल्यानंतर ह्या पृथ्वी तलावर तुला जाणून घ्यायला योग्य काहीच राहणार नाही. इतकं समग्र ज्ञान पार्थाला ते देत आहेत. श्रोते हो, याच्यावर आपण माऊलींची ओवी पाहू. क्रमांक 1ची ओवी पाहू. ऐका मग तो श्री अनंत, पार्था ते असे म्हणत, पै गातू योगयुक्त झालासी आता. आता ऐका म्हणजे माऊली आहे, ज्ञानेश्वर माऊली ह्या श्रोत्यांसमोर बसून ही ज्ञानेश्वरी निरूपण करत आहेत. म्हणून ते श्रोत्यांना म्हणत आहेत. काय म्हणतायत? कोण कोणाला म्हणत आहे? शाळेत प्रश्न असतो, कोणी कोणास म्हटले, तसा हा प्रश्न आहे, कोणी कोणास म्हटले. इथे ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना म्हणत आहे. काय? ऐका, ऐका श्रोते हो, ऐका. हां, मग तो श्री अनंत, मग ते भगवान श्रीकृष्ण, पार्था ते असे म्हणत, त्या अर्जुनाला असं म्हणतात, पै गातू योगयुक्त झालासी आता. अरे बाबा अर्जुना, गा म्हणजे अरे बाबा अर्जुना, तू आता खरोखर योगयुक्त झाला रे. आत्मसंयम योगाला तू आता योग्य झालास. कारण तुझ्या मनात शंका आली की परब्रह्माचं स्वरूप कसं आहे. मनात शंका आली म्हणजे तू आता योगयुक्त झाला. म्हणजे तू आत्मसंयम योग तू धारण केला असं नाही, पण तू पात्र तरी झालास. त्या आत्मसंयम योगाला तू पात्र झालेला आहेस. मनात उत्सुकता निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली, म्हणून तो त्या योगाला आता पात्र झाला आहे. अशी माऊलींची पहिली ओवी आहे. आता जेवढं निर्गुण परब्रह्म शुद्ध आहे, तितकाच सगुण व्यक्त विश्वसुद्धा शुद्धच आहे. श्रोते हो, मागच्या अध्यायात आपण पाहिलं आहे की सगुणातच परब्रह्माची ओळख होते, सगुण देहातच परब्रह्माची ओळख होते. म्हणून सगुण फार अगदी खालच्या दर्जाचं, निर्गुण श्रेष्ठ असं काही नाही आहे. म्हणून इथे दोन्ही ज्ञान विज्ञान दोन्ही त्याला देणार आहेत. ओवी क्रमांक 2 पाहू आपण. मज समग्रा ते जाणसी ऐसे, आपल्या तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसे.
शेवटच्या दोन ओळी पहा. तुझं ज्ञान सांगेन तैसे. तुला अशा प्रकारे मी ज्ञान सांगेल विज्ञानसी, जे विज्ञानासकट असेल. ज्ञान विज्ञानाचे अर्थ तुम्हाला एव्हाना लक्षात आले असतीलच. संपूर्ण अध्यायभर मी पाहिजे तर हे दोन अर्थ सांगत राहील, कारण अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान योग आहे. त्यामुळे त्याचे अर्थ डोक्यात फिट बसले पाहिजे. ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान, विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान. तर आता हे ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान तुला मी इहलोकीच्या ज्ञानासकट सांगणार आहे. कसं सांगणार आहे? मज समग्रा ते जाणसी. मला तू समग्रपणे जाणून घेशील. परब्रह्माचं यथार्थ स्वरूप तू जाणून घेशील. कसं? आपल्या तळहातीचे रत्न जैसे. आपल्या तळहातावर आपल्याला रत्न जितकं स्पष्ट दिसावं. रत्न खाणीतसुद्धा स्पष्ट दिसतं. खाणीमध्ये रस्त्यात काही दिसलं तर रत्न स्पष्ट दिसतं लांबूनसुद्धा. आणि ते जर तळहातावर धरलं रत्न तर केवढं सुस्पष्ट दिसतं ते. तितकं सुस्पष्ट ज्ञान मी तुला विज्ञानासकट देणार आहे असं माऊली म्हणतात आहे. ते रामायणामध्ये वाल्मिकींना सांगितलं होतं ब्रह्मदेवाने की अरे, वाल्मिकीला वाईट वाटत होतं, मी शाप दिला बा, त्या निषादाला वाईट वाटतंय. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले होते की ही सरस्वती देवीची इच्छा आहे की तू रामायण लिहावं. विरचय रामायणम. रामाचा जन्मही नव्हता झाला. तो म्हणाला की अहो कसं काय लिहिणार आहे, रामाचा जन्म नाही झाला. मग त्याला ब्रह्मदेवाने डोक्यावर हात ठेवला. तुला सगळं रामायण समग्र दिसेल. कशासारखं? करतल अमल कवत. तळहातावर आवळा जितका स्पष्ट दिसावा तितकी स्पष्ट तुला समग्र रामकथा दिसेल आणि मग ती तू लिही. माऊली ते कशी उपमा देत आहे? रत्नाची उपमा देत आहे की जसं तळहातावर रत्न सुस्पष्ट दिसतं तसं तुला ज्ञान विज्ञान मी असं सांगेल की तू मला समग्रपणे जाणून घेशील. ओवी क्रमांक 2 झाली आपली. आता ओवी क्रमांक 3 पाहूया आपण. ओवी क्रमांक 3. एत विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. आता ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान आहे. विज्ञान म्हणजे ऐहिक जगाचं ज्ञान आहे, जे ऐहिक जग क्षणभंगूर आहे. मग आता कृष्ण म्हणतात ते अर्जुनाला एथ विज्ञाने काय करावे. या विज्ञानाचं ज्ञान घेऊन काय करायचं आहे? विज्ञान घेऊन काय करायचं आहे? इहलोक तर क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही आहे. मग विज्ञानाचं ज्ञान कशाला घ्यायचं? विज्ञान कशाला घ्यायचं असं तुला वाटेल. ऐसे घेसी जरी मनोभावे. असा तुझ्या मनात जर विचार आला की हा कृष्ण मला विज्ञान पण सांगतोय, म्हणजे इहलोकीचं ज्ञान पण देतोय, जो इहलोक क्षणभंगूर आहे, मग त्याचं ज्ञान घेऊन काय करायचं आहे? मला ज्ञान पाहिजे, परब्रह्माचं ज्ञान मला पाहिजे. या इहलोकीचं ज्ञान घेऊन मी काय करू असा विचार जर तुझ्या मनात आला असेल तर अर्जुना, तरी पै आधी जाणावे तेची लागे. अरे, परब्रह्माचं ज्ञान घ्यायच्या आधी हेच ज्ञान घ्यावं लागतं. विज्ञानाचं इहलोकीचं ज्ञान आधी घ्यावं लागतं, मग कुठे परब्रह्माचं ज्ञान होतं रे. अशी पहिल्या पायरीवरून 5व्या पायरीवर उडी मारता येत नाही रे. सगुणातून हळूहळू निर्गुणाकडे जावं लागतं. म्हणून तुला अगोदरला विज्ञान कशाला पाहिजे असा विचार येत असेल मनात तर तो काढून टाक. आधी ते विज्ञानच पाहावं लागतं. विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान. म्हणून आता पहिल्यांदा विज्ञानाचं वर्णन ते करणार आहे. म्हणजे तुला वाटू देऊ नको की विज्ञानाचा इथे काय उपयोग आहे, ते क्षणभंगूर आहे. पण तसं नाही आहे, आधी तेच जाणलं पाहिजे. विज्ञान म्हणजे प्रपंचाचं ज्ञान आहे, संसाराचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या रंगाचे, गुणाचे, व्यक्तिमत्वाचे अनेक लोक, जीव आहेत. आणि मग ते जाणून हे सगळे क्षणभंगूर आहे. मग ते जाणून काय करायचं? तरी पै आधी जाणावे तेची लागे. आधी तेच जाणावं लागतं रे. चला, त्याला उदाहरण माऊली देतात. म्हणजे बघा कसं आहे उदाहरण. तरंग फेन भ्रम बुद्बुदादी सर्व स्वरूपेण जलम यथा तथा. म्हणजे बघा की हे विवेक चूडामणीमधलं वाक्य आहे मी जे वाचते. हे तरंग फेन म्हणजे शंकराचार्यांचं विवेक चूडामणी. तरंग फेन भ्रम बुद्बुद आदी स्वरूपेण जलम यथा तथा. म्हणजे पाण्यावरती, तरंगावरती फेस आल्यावर जसा तो क्षणभंगूर असतो तसं ते सगळं विश्वप्रपंच आहे. पण चिदानंद मात्र तो कसा आहे?
चिदैव एकरसम विशुद्धम. पण ते खालचं पाणी मात्र शुद्ध आणि स्थिर असतं. तसं हे विज्ञानाचं जे आहे विज्ञान जे आहे ते क्षणिक आहे, बुदबुद आहे, बुडबुड्यासारखं आहे, पण ते मात्र परब्रह्म मात्र स्थिर आहे. विवेक चूडामणीमधलं हे शंकराचार्यांचं वाक्य आहे. ओवी क्रमांक 4 आपण पाहूया. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो. चौथी ओवी वाचते मी. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव नढळे टेकली शांती. चौथी ओवी. हे समस्ती श्री वासुदेव. जसं म्हणजे त्याला आधी दृष्टांत दिलाय. जैसी तिरी नावंढळे टेकली शांती. जसं नदीच्या झऱ्याच्या किनाऱ्याला काठाला लागलेली नाव अढळ राहते. तिला बांधावी लागते ना किनाऱ्याला. पाण्यात तर ती डोलत असते, किनाऱ्याला नदीच्या आणली की तिला बांधावं लागतं, मग ती अढळ राहते. त्याप्रमाणे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. म्हणजे ज्ञान हे प्राप्त झालं तर जाणीवच उरत नाही. हे विज्ञान जर प्राप्त झालं तर जाणीव उरत नाही. ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी. म्हणजे हे ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. हे विज्ञानाचं महत्त्व नाही आहे. की ज्ञानाचं काय महत्त्व आहे की ज्ञान जेव्हा तुम्हाला परब्रह्माचं ज्ञान मिळतं तेव्हा तुमची जाणीवच शिल्लक राहत नाही. जसं नाव किनाऱ्याला बांधल्यावर हलतच नाही, तसं परब्रह्माचं ज्ञान घेत असताना तुमची जाणीव शिल्लक राहत नाही. पण त्याच्या आधी विज्ञान पाहावं लागतं. ओवी क्रमांक 5. ओवी क्रमांक 5. तैसी जाणीव जे थनरिगे विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या. त्याप्रमाणे जैसे जाणीव जे थनरिगे, जे जाणीवेनी जाणता येणार नाही, जिथे जाणीवेचा प्रवेश होणार नाही, न रिगे प्रवेश होणार नाही. विचार मागता पाऊली निघे. मनातले विचार मागच्या मागेच राहतात, पुढे येतच नाही. मनातले विचार मागच्या पावली आले की मागच्या पावली निघून जातात. म्हणजे जाणीवेचा प्रवेश होत नाही, विचार मागच्या पावली निघून जातात. तर्क आयणी निघे. आणि तर्क ज्या परब्रह्मज्ञानापर्यंत नेघे पोचत नाही. आयणी निघे. तर्क ज्याच्या आयणी म्हणजे स्वरूप. तर्क म्हणजे ज्याला लॉजिक म्हणतो आपण. आपला तर्क ज्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही असं ते स्वरूप म्हणजे ज्ञान आहे. त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे आधी ज्ञानाची व्याख्या सांगतात आहे आणि मग म्हणजे माऊली तरी अगोदर ज्ञानाचं वर्णन करत आहे. गीतेमध्ये आधी विज्ञान सांगितलं आहे. ओवी क्रमांक 6. 5चा अर्थ पुन्हा एकदा पहा की ज्ञान प्राप्त करताना म्हणजे परब्रह्मज्ञान प्राप्त करत असताना तिथे जाणीव प्रवेश करत नाही. माणसाच्या मनातले विचार निर्माण होतात आणि मागच्या पावली परत फिरतात आणि माणसाचा तर्कसुद्धा ते परब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. इतकं परब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. ओवी क्रमांक 6. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान, तेत सत्यबुद्धी ते अज्ञान हे जाण. इतकं परब्रह्मज्ञानाचं वर्णन केलं की जिथे जाणीव प्रवेश करत नाही, विचार निर्माण होत नाही, असं ते परब्रह्मज्ञान आहे. आता इथे स्पष्ट सांगताय. अर्जुना तया नाव ज्ञान. त्याला ज्ञान म्हणतात रे अर्जुना. त्याला म्हणजे कोणाला की जे घेत असताना जाणीव आपल्याला कशाची होत नाही. जशी किनाऱ्यावर बांधलेली नाव हालत नाही तशी जाणीव तिथे प्रवेश करत नाही. विचार मागच्या पावली परत फिरतात, माणसाचा तर्क चालत नाही, असं जे आहे ते परब्रह्मज्ञान आहे. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच. दुसरं जे काही आहे ते काय आहे? प्रपंच हे विज्ञान. हा जगाचा पसारा, हा जगडव्याळ, हा प्रपंच, हा संसार म्हणजे विज्ञान आहे. परब्रह्मज्ञान म्हणजे ज्ञान आहे जिथे जाणीव नाही आहे, ते जे स्थिर अचळ आहे. आणि एर प्रपंच हे विज्ञान. हा जो प्रपंच आहे जगाचा हे विज्ञान आहे. ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. प्रपंच म्हणजे नाना प्रकारच्या वस्तूंचं ते विशेष ज्ञान आहे. येर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. हां. आणि ह्या प्रपंचाच्या ठिकाणी जी सत्यबुद्धी असते माणसाची, ते त्या माणसांचं अज्ञान असतं. कसं वाक्य अर्थ कळतो आहे का तुम्हाला? हा जो प्रपंच आहे आपला,
या प्रपंचाच्या ठिकाणी आपली सत्यबुद्धी असते. आपल्याला तिच्याविषयी मोह वाटतो, आसक्ती वाटते, माया वाटते, प्रपंच सोडावं असं वाटत नाही. ती सत्य भावना असते आपल्या मनातली, पण ते अज्ञान असतं. ते अज्ञानच असतं. माया आहे, ती मायेने आपल्या डोळ्यावर पडदा धरलेला आहे, म्हणून आपल्याला प्रपंचाची आसक्ती वाटते, मोह वाटतो. थोडंसं आजारपण आलं की डॉक्टरचे हेलपाटे सुरू होतात. चाहूल लागायलाच नको यमराजाची. चाहूल लागली की जगण्यासाठी आटापिटा सुरू होतो. हॉस्पिटलायझेशन होतं, औषधं, पाणी, बायपास वगैरे पुष्कळ करतो आपण. यमराजाची चाहूल नकोच असते, कारण हा प्रपंच पाहिजे ना आम्हाला. प्रपंचाची आसक्ती आहे ना, आणि ही जी आसक्ती आहे ती खरं सत्य आहे माणसाच्या मनात, पण ते अज्ञान आहे. सत्य असलं तरी ते अज्ञान आहे, कारण मायेनी पडदा धरला आहे आपल्या डोळ्यापुढे. त्यामुळे क्षणभंगूर हा प्रपंच आपल्याला सत्य वाटतो आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो. वास्तविक सत्य काय आहे? परब्रह्म सत्य आहे, त्याची दखल नसते आपल्याला, म्हणून ते अज्ञान म्हटलं आहे. प्रपंचाविषयी असणारी मोहमाया अज्ञान आहे असं माऊली सांगतात. ओवी क्रमांक 7. आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आता अज्ञान अवघे हरपे. आता अज्ञान हे संपूर्णपणे नाहीसं होईल जेव्हा ज्ञान घ्याल तेव्हा. ते नाहीसं होऊन विज्ञान निशेष करपे. विज्ञानही निशेष वाळून गेलं पाहिजे. करपे म्हणजे जळून गेलं पाहिजे. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आणि केवळ ज्ञानरूप होऊन माणसाने राहिलं पाहिजे. म्हणजे आता पहिल्यांदा जे सांगितलं आहे, आता अज्ञान हवगे हरपे, म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण ज्ञान विज्ञानाची चर्चा करणार आहे तेव्हा अज्ञान जे लोकांचं आहे, ज्यांना प्रपंचाविषयी आसक्ती वाटते, हे अज्ञान आहे ते सगळं निघून जाईल. आता विज्ञान निशेष करपे, आणि विज्ञानाबद्दल प्रपंचाबद्दल असलेलं ज्ञानसुद्धा जळून जाईल. मग काय शिल्लक राहील? ज्ञान ते स्वरूपे, परब्रह्म ज्ञान फक्त त्याच्या शुद्ध रूपात शिल्लक राहील. केव्हा? जेव्हा भगवंत ज्ञान विज्ञानाची चर्चा अर्जुनाशी करतील तेव्हा ते अर्जुनाला सांगताय की आता मी ज्ञान विज्ञानाची चर्चा करेल तेव्हा ह्या जगातल्या लोकांचं प्रपंचाविषयी असलेलं अज्ञान जे आहे, आसक्ती जी आहे, ती सगळी निघून जाईल. आणि त्यानंतर विज्ञानाचं मी जे ज्ञान देईल इहलोकीचं, ते पण संपूर्णपणे करपून जाईल. मग काय शिल्लक राहील? शुद्ध ज्ञान, शुद्ध परब्रह्मज्ञान या ठिकाणी शिल्लक राहील. असं अर्जुनाला ह्या ओव्यांमधनं ज्ञान विज्ञानाची चर्चा झालेली आहे. 7 ओव्या झालेल्या आहेत. आपण आज इथेच थांबूया. इत्यलम.